नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करीतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाट्रान्सको इथे तुम्हाला 1868 पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला लवकरच ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची 100% नाही तर 99% शक्यता आहे. कारण मी आजच एक व्हिडिओ बनवला यावर आणि यावर व्हिडिओ असा बनवला की महाट्रान्सकोचे एक ऑफिशियल एक नोटीस आलेला आहे. तो नोटीसवर मी व्हिडिओ बनवलाय. त्यामध्ये लिहिलेलं आहे की असिस्टंट इंजिनियर ज्या 390 वॅकन्सी आणि बाकीच्या ज्या मोठ्या पोस्ट आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट 7/10/2023 पर्यंत येणार आहे. आणि त्यानंतर हे जर वर्क कंप्लीट झालं तर याच्यानंतर लगेचच तुम्हाला असिस्टंट टेक्निशियन म्हणजे ITIच्या 1868 जागेची जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आता त्यामध्ये थोडं मित्रांना हे आहे सामंजस्य की वायरमन अप्लिकेबल राहणार की नाही राहणार, मुलं कमेंट करून विचारत आहे. तर ते जाहिरात आल्याच्या नंतर ते क्लिअर होऊन जाईल की वायरमनला सुद्धा अप्लिकेबल केला आहे की नाही केला आहे. तर तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहायचा आहे. आणि महापारेषण भरतीसोबतच MIDCची पण भरती आलेली आहे, जिल्हा परिषदची भरती आलेली आहे. आणि ITIचे जेही विद्यार्थी आहे जे माझ्यासोबत जुडलेले आहे त्यांनी आपला अभ्यास सातत्यानं सतत सुरू ठेवायचा आहे. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे, कारण पेपरला ॲडव्हर्टाइजमेंट आली होती आणि त्याची पेपरला जाहिरात आली होती कटिंग पेपरची. तर ती जाहिरात आता तुम्हाला येणार म्हणजे येणार हे 100% सांगत होतो. तुम्हाला बाकीचे जे यूट्यूबर आहे किंवा शिक्षक आहे ते सांगत असायचे की ऑगस्ट महिन्यात येईल की सप्टेंबर महिन्यात येईल, परंतु यावर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची ॲडव्हर्टाइजमेंट जी जाहिरात आहे ते ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर महिन्यात नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण सरकारी काम असतं, याला वेळ लागते, ते डिले होतेच. तर ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर मी तुम्हाला म्हटलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल, नाही बघितला असेल तर तो व्हिडिओसुद्धा प्लेलिस्टमध्ये पडलेला आहे. मी शुअरली सांगितलं होतं, कारण मला माहिती होतं की मी माझे मित्र जे आहे असिस्टंट इंजिनियर आहे, कोणी महाजनकोमध्ये आहे, त्यांच्याकडून मी अभिप्राय घेतला होता. त्यांनी मला शुअरली सांगितलं होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नाही येणार, पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ही आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे. तर गुड न्यूज आहे सर्वांसाठी. ऑक्टोबर महिन्यामध्ये 90% जाहिरात ITIची येण्याचे चान्सेस आहे. आणि 7-10 तारखेला 7/10/2023ला कुणाची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, असिस्टंट इंजिनियरची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन व्हावं, कारण सिलेक्शन तुमचं या अशा गोष्टी ऐकून नाही होणार आहे. कोणत्या की जाहिरात या दिवशी येणार, जाहिरात आलेली आहे, आता काय करायचं, अभ्यास कसा करायचा, या गोष्टी तुम्ही केल्यानं, या गोष्टीचे व्हिडिओ पाहिल्यानं तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे. तर तुमचं सिलेक्शन काय होणार आहे, DC मोटरच्या पार्ट 3, पार्ट 2, पार्ट 1 हे क्लासेस केल्यानं तुमचं सिलेक्शन होणार आहे. DC जनरेटर असो, ट्रान्सफॉर्मर असो, मॅग्नेटिझम असो, कॅपॅसिटर, इंडक्टर, बॅटरी, IE रूल असो, इंडियन स्टँडर्ड असो, हे सगळे क्लासेस केल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर तुमचं सिलेक्शन ह्या बाकीच्या इतर गोष्टी ज्या असतात त्या ऐकून तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे. तर तुमचं सिलेक्शन होणार आहे अभ्यासाचे क्लासेस केल्यानं. आणि ते क्लासेस मी डेली तुमच्यासाठी एक व्हिडिओ तुमच्यासाठी मेहनत करून बनवत आहे, जेणेकरून माझे विद्यार्थी, माझ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन 101% 1868 जागेमध्ये 1000+ माझे विद्यार्थी त्यामध्ये राहिलेले पाहिजे. हा माझा हेतू आहे. त्यासाठी मी मेहनत करत आहे आणि तुम्ही सुद्धा मेहनत करा, मेहनत दुप्पट करून घ्या, कारण आता नाही तर कधीच नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, DC मोटरचा पार्ट 3 आणलेला आहे, या अगोदर पार्ट 2 झालेला आहे आपले. त्याचे टॉप 20 क्वेश्चन्स आहे, इथे 25 लिहिलं आहे पण 20 क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये राहणार आहे आणि क्वालिटीवाले क्वेश्चन्स राहणार आहे. आणि असेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. तर महापारेषण भरती 2023 नक्की येणार. MIDC भरती आलेली आहे, जिल्हा परिषद सुद्धा आलेली आहे. तर अभी नहीं तो कभी नहीं. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन आणि व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवर तुमच्या पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि 100% आवडणारच आहे, पण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहून घेता परंतु लाईक करत नाही. मित्रांनो मनातून एक लाईक सुद्धा तुम्ही नक्की करत जा. आणि आपल्या मित्रांसोबत जेही मित्र असेल की तुम्हाला असं वाटत असेल की हा विद्यार्थी गरीब आहे, हा सुद्धा लागला पाहिजे, तर या क्लासेस त्याच्यासाठी अत्यंत युजफुल राहणार. कारण बरेचसे गरीब विद्यार्थी क्लासेस ऑफलाईन जे क्लासेस असतात ते करायला बाहेर जाऊ शकत नाही, ते पैसे खर्च करू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांनी हे क्लासेस करायचे आणि आपलं सिलेक्शनच्या एकदम जवळ जायचं आहे. आणि
आणि परीक्षा आल्याच्या नंतर मग आपण काय करणार आहोत, आता तर 20-25 क्वेश्चन्स आहे. परीक्षा तुमची जेव्हा जवळ येईल ना मित्रांनो, तेव्हा आपण 50-50 क्वेश्चन जे ॲज इट इज तुमच्या एक्झाममध्ये येतात तसे प्रश्न घेणार आहोत. ओके, तर मित्रांनो क्लास 33 आहे, सिलेक्शनवाली सिरीज आहे. आणि सिलेक्शनवाल्या सिरीजचं नाव का बरं सिलेक्शनवाला ठेवलं आहे, कारण की तुमचं सिलेक्शन व्हावं हाच माझा हेतू आहे. तर महत्त्वाची माहिती होती ती मी तुमच्यासाठी आणलेली आहे. आजच एक व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ जर नसेल पाहिला तुम्ही तर तो व्हिडिओ जाऊन बघा की जाहिरात या दिवशी येणार हे हेडिंग आहे. आणि महा ट्रान्सपोर्ट टेक्निशियन तुम्ही सर्च केलं की माझ्या यूट्यूब चॅनलवर गेले त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसून जाणार आहे. तर सुरू करूया आजचा क्लास मित्रांनो. आपण बघूया. बघा, तर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जे मोटिवेशनल थॉट इथे तुम्ही मला पाठवाल किंवा कमेंटमध्ये लिहाल तेच मोटिवेशनल थॉट मी तुमचे यामध्ये घेणार आहे. कारण मी स्वतःचे मोटिवेशनल थॉट्स तयार न करता तुम्ही जे मोटिवेशनल थॉट कमेंटमध्ये लिहिता तेच मोटिवेशनल थॉट मी इथे घेत आहे. तर मोटिवेशनल कोट्स बघा मित्रांनो. काय नाव आहे या विद्यार्थिनीचं? शुभांगी लिंबाडे. काय नाव आहे? शुभांगी लिंबाडे. शुभांगी लिंबाडे. ओके, तर सॉरी आरी. तर या विद्यार्थिनीने हा मोटिवेशनल थॉट लिहून पाठवला आहे, तो कमेंटमध्ये लिहिलेला आहे आणि तुम्ही बघितलाही असेल. बघा किती सुंदर लाईन लिहिलेली आहे त्या विद्यार्थिनीने. बघा, शुभांगी लिंबाडे या विद्यार्थिनीने बघा 2 अक्षरांचे लक किती अक्षरांचा आहे? 2 अक्षरांचे. 2.5 अक्षरांचे भाग्य आणि 3 अक्षराचे नशीब. म्हणजे बघा किती सुंदर लाईन आहे. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य आणि 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते. म्हणजे लक 2 अक्षराचं असते, भाग्य 2.5 अक्षराचं असते, नशीब 3 अक्षराचं असते. परंतु या सगळ्यांशी तुम्हाला काय करायचं, तू सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायची आहे? मेहनत करायची आहे. म्हणजे 2, 2.5 आणि 3 अक्षरापेक्षा तुम्ही जर मेहनत, हे 4 अक्षरी जर जो शब्द आहे मेहनत, यावर वर्क केलं ना तर 100% तुम्हाला काय मिळणार आहे? यश मिळणार आहे. तर मित्रांनो 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षराचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मी, बघा 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. म्हणजे कारण मीपणा जर आला व्यक्तीमध्ये, मानवामध्ये जर मीपणा जर आला ना तर तो व्यक्ती काहीच करू शकत नाही. त्याला असं वाटतं की नाही मी करून घेईन, मी जाहिरात आल्याच्या नंतर अभ्यास करीन, नाही मी एक्झामच्या 15 दिवसा अगोदर अभ्यास करीन, तेव्हा माझं सिलेक्शन, कारण मी करीन. हा जर मीपणा आला ना मित्रांनो तर मीपणा माणसाचे जीवन नष्ट करत असतो. तर ह्या शुभांगी लिंबाडे या विद्यार्थिनीने पाठवलेला मोटिवेशनल कोट्स आहे, सुंदर लिहिलेला होता, तो मी तुमच्यासमोर आणलेला आहे. असेच मोटिवेशनल कोट्स तुम्ही पाठवा आणि तुमचेच मोटिवेशनल कोट मी आपल्या लेक्चरमध्ये लावणार आहे. चला सुरू करूया आपण. आजचा पहिला प्रश्न तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. मित्रांनो व्हिडिओ मोठा होऊ शकतो. व्हिडिओ जर मोठा होईल तर तुम्ही काय करायचं, स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला समजण्यासुद्धा उपयुक्त ठरेल. तर तुम्हाला स्पीड 1.5 टाइम्स करून घ्यायचे. आपण पहिला प्रश्न बघूया. ओके, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न. द करंट ड्रॉन बाय 120 वोल्ट DC मोटर विथ बॅक EMF ऑफ 110 वोल्ट अँड आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ 0.4 ओम. न्यूमरिकल आहे, छोटंसं आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे आणि मी तुम्हाला सांगितला होता. DC मोटरमध्ये बॅक EMFचा फॉर्म्युला असतो V - IRA. सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा. ओके, सर्वांना फॉर्म्युला माहिती असेल. EB इज इक्वल टू V - IRA. कशामध्ये? DC मोटरमध्ये. आणि इथेच जर DC जनरेटर आलं असतं तर V + IRA. ओके, तर इथे काय विचारलेलं आहे? द करंट विचारला आहे, व्होल्टेज गिवन आहे 120 वोल्ट आणि बॅक EMF गिवन आहे तुम्हाला 110 वोल्ट. आर्मेचर रेजिस्टन्स सुद्धा गिवन आहे 0.4 ओम. बस पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. काय काढायचा? IA काढायचा आहे. तर मी हा IA ला या साईडने घेऊन जातो, आणि EB ला या बाजूला आणतो. काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. चला फॉर्म्युला लिहिला, प्रत्येक स्टेप इथेच करतो, तुम्ही लक्ष द्या. -IARA या बाजूला घेऊन जातो. ओके, चला घ्या. -IARA या बाजूला घेऊन गेल्यावर काय होईल? +IARA इज इक्वल टू, इकडे काय होता? मायनसमध्ये EB होता, इकडे आल्यावर सॉरी इथे काय होता? V - IARA. इकडे आल्याच्या नंतर जो EB होता तो कशामध्ये होता? प्लसमध्ये होता. इकडे आल्याच्या नंतर कशामध्ये जाईल? मायनसमध्ये. म्हणून IARA इज इक्वल टू V - EB. गॉट इट? आता तुम्हाला काय काढायचं आहे? फक्त IA काढायचं आहे, आर्मेचर करंटचं विचारलं आहे फक्त. मग RA ची इथे गरज आहे का? नाही. इथे कशात आहे? RA गुणाकारात. या साईडनं जाईन तेव्हा कशात होईल? तो भागाकारात. तर नेक्स्ट स्टेप बघा, IA इज इक्वल टू
आय ए इज इक्वल टू व्ही मायनस ई बी डिवायडेड बाय आर ए. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. डिवायडेड बाय आर ए. गॉट इट. सर्वांनी नोट डाऊन करा. केलं. चला पुढे चालूया. तर काय काढायचं आहे, आय ए काढायचं आहे. आय ए इज इक्वल टू व्ही किती आहे 120, ई बी किती आहे 110 डिवायडेड बाय आर्मेचर रेजिस्टन्स किती आहे 0.4. गॉट इट. एवढं लिहिलं सर्वांनी. ओके चला पुढे चालूया. 120 मायनस 110 किती होतात सर्वांना माहित आहे. 110 120 मायनस 110 10. आय ए काढायचं आहे आपल्याला. पुन्हा एक स्टेप लिहूनच घेतो. ओके आय ए इज इक्वल टू 10 भागीला 0.4. ओके 10 भागीला 0.4. इथंपर्यंत आले सर्वजण. ओके पॉईंट हटून टाकायचा. जसंही पॉईंट हटला वरती 0 जाते. समजलं. मग 100 भागीला 4. पॉईंट हटला वरती 0 गेला. 100 भागीला 4 किती आले 100 भागीला 4. आय ए इज इक्वल टू 25 एम्पियर. होता की नाही मित्रांनो इझी प्रश्न. आणि तुम्ही अशा प्रश्नाला घाबरता तर तुम्हाला घाबरायचं आहे का? अजिबात घाबरायचं नाही आहे. ओके तुम्हाला घाबरायचं आहे का अशा प्रश्नांना? अजिबात घाबरायचं नाही आहे. तर आय ए किती मिळाला 25 एम्पियर. आणि मी तुम्हाला प्रत्येक स्टेप इथे करून दाखवलेली आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न नक्कीच समजला असेल आणि असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. तर याचा आन्सर काय आहे 25 एम्पियर. बी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. द डीसी कंपाऊंडेड मोटर आर जनरली. सिंपल प्रश्न आहे विचारलेला आहे का जी डीसी कंपाऊंडेड मोटर असते ती जनरली कोणती मोटर असते. डीसी कंपाऊंडेड मोटर ती जनरली कोणती मोटर असते. ऑप्शन आहे बघा लेवल कंपाऊंड मोटर, ऑप्शन बी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, ऑप्शन सी बघा डिफरन्शियल कंपाऊंड मोटर, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर डीसी कंपाऊंड जे मोटर असते ते जनरली म्हटलं आहे जनरली तर कंपाऊंडेड कोणती कम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर असते. कोणती असते कम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर असते. का बरं? कारण मोस्ट ऑफ द कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आपण यूज करतो. डिफरन्शियल सुद्धा असते परंतु ती यूज करत नाही. म्हणून याचा आन्सर काय राहील कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. कोणतं कम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे डीसी कंपाऊंड जर मोटर विचारली तर ती जनरली कोणती असते कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असते. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए डीसी कंपाऊंड मोटर द फील्ड रेग्युलेटर इज प्रोव्हाइड टू. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. डीसी कंपाऊंड मोटरमध्ये जो फील्ड रेग्युलेटर लावलेला जातो तो कशासाठी प्रोव्हाइड केला जातो. ऑप्शन ए बघा फ्लक्स कंट्रोल करण्यासाठी, ऑप्शन बी बघा आर्मेचर करंट कमी करण्यासाठी लिमिट करण्यासाठी, ऑप्शन सी बघा फील्ड जी असते ती डिमॅग्नेटायझिंग करण्यासाठी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर डीसी कंपाऊंड मोटरमध्ये जे फील्ड रेग्युलेटर असते ते कशासाठी लावलं जाते फ्लक्स कंट्रोल करण्यासाठी लावलं जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. कंट्रोल दी फ्लक्स. डीसी कंपाऊंडमध्ये फील्ड रेग्युलेटर का बरं प्रोव्हाइड केलं जाते फ्लक्सला कंट्रोल करण्यासाठी प्रोव्हाइड केलं जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी शंट मोटर कॅन बी रिव्हर्स बाय द इंटरचेंजिंग. सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलं आहे मी तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. तुम्हाला डीसी शंट मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन काय करायची आहे रिव्हर्स करायची असेल तर रिव्हर्स करण्यासाठी तुम्ही काय इंटरचेंज कराल खालीलपैकी काय इंटरचेंज कराल. काय करायचं आहे तुम्हाला डीसी शंट मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन रिव्हर्स करायचे आहे म्हणजे तिला विरुद्ध दिशेने फिरवायचं असेल किंवा फॉरवर्ड दिशेने फिरवायचं असेल म्हणजे डायरेक्शन तुम्हाला रिव्हर्स करायची आहे तर त्यासाठी तुम्ही खालीलपैकी काय इंटरचेंज कराल म्हणजे काय चेंज कराल बदलवाल. ओके ऑप्शन ए बघा सप्लाय टर्मिनल, ऑप्शन बी बघा फील्ड टर्मिनल ओनली, ऑप्शन सी बघा आर्मेचर टर्मिनल ऑप्शन डी बघा आयदर फील्ड और आर्मेचर टर्मिनल. तर मित्रांनो तुम्हाला जर डीसी शंट मोटरची डायरेक्शन चेंज करायची असेल एकतर तुम्ही फील्ड टर्मिनल चेंज करा नाहीतर तुम्ही आर्मेचर टर्मिनल चेंज करा. दोन्ही टर्मिनल चेंज करायचे नाही त्याच्यामुळे काय होईल स्पीड जशी होती बिफोर तशीच राहणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल एकतर तुम्ही फील्ड टर्मिनल चेंज करा नाहीतर आर्मेचर टर्मिनल चेंज करा. म्हणजेच तुम्हाला डीसी शंट मोटरची जर डायरेक्शन ऑफ रोटेशन चेंज करायची असेल तर तुम्हाला एकतर फील्ड टर्मिनल चेंज करावे लागेल नाहीतर आर्मेचर टर्मिनल चेंज करावं लागेल. सो ऑप्शन डी विल बी योर राईट आन्सर आयदर फील्ड और आर्मेचर टर्मिनल. सो ऑप्शन डी will be your right answer. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. when the supply terminal of DC shunt motor are interchange. सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये बघा मी तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतोय. when the supply terminal of a DC म्हणजे डीसी शंट मोटरचा सप्लाय टर्मिनल जो असतो सप्लाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह
डीसी सप्लाय देतो आपण. डीसी शंट मोटरचा जर सप्लाय टर्मिनल इंटरचेंज केला तर काय होईल? ऑप्शन ए बघा मोटर थांबेल, ऑप्शन बी बघा मोटर रन होईल नॉर्मल स्पीडनं जशी अगोदर फिरत होती तशी, ऑप्शन सी बघा द डायरेक्शन ऑफ रोटेशन विल रिव्हर्स म्हणजे मोटरची डायरेक्शन रिव्हर्स होऊन जाईल, ऑप्शन डी बघा द मोटर विल रन मच फास्टर म्हणजे सेम डायरेक्शननं तर फिरेल परंतु जास्त स्पीडनं फिरेल, असं चौथा ऑप्शन आहे. तर डीसी शंट मोटर चे सप्लाय टर्मिनल जर तुम्ही इंटरचेंज केले तर काय होईल? द मोटर विल रन ॲज नॉर्मल स्पीड इन सेम डायरेक्शन. तुम्ही पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह द्या अथवा निगेटिव्हच्या जागी पॉझिटिव्ह द्या, काही फरक पडणार नाही. तुमची मोटर सेम डायरेक्शननं सेम नॉर्मल स्पीडनं फिरत राहणार आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ द फ्लक्स ऑफ ए डीसी मोटर अप्रोचेस झिरो इट्स स्पीड विल बी. काय म्हटलंय? फ्लक्स कोणाचा? डीसी मोटरचा काय झाला? झिरो झाला. स्पीडवर काय परिणाम होईल? जर डीसी मोटरचा फ्लक्स झिरो झाला तर स्पीडवर काय परिणाम होईल? फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ईबी बाय फाय. ओके, स्पीड बॅकएमच्या समप्रमाणात असते, फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणात असते. मग याला लिहून घेतो एन डायरेक्टली एन इज इक्वल टू ईबी अपॉन फाय. आता काय झालं इथं? फ्लक्स काय झाला? झिरो झाला. मग फ्लक्स जर झिरो झाला, एकदम झिरो होऊन गेला, मग स्पीड काय होईल? एकदम हाय झाली जाईल. नाही, एवढी हाय झाली जाईल की तुम्ही तिला मोजू सुद्धा शकणार नाही. म्हणजे ऑप्शन बघा काय होईल? अप्रोच इन्फिनिटी. ऑप्शन ए बघा अप्रोच इन्फिनिटी, ऑप्शन बी बघा अप्रोच झिरो, ऑप्शन सी बघा रिमेन अनचेंज, ऑप्शन डी बघा बिटवीन झिरो अँड इन्फिनिटी. तर कधी पण लक्षात ठेवायचं, जर फ्लक्स जर झिरो झाला, फ्लक्स जर काय झाला? झिरो झाला, तर तुमची स्पीड काय होईल? अप्रोच इन्फिनिटी. कारण एन इज इक्वल टू ईबी बाय फाय. फ्लक्स जर हा झिरो झाला, एकदम झिरो झाला, एकदम कमी कमी झिरो झाला, तर स्पीड किती होणार आहे? भयंकर वाढणार आहे, अप्रोच इन्फिनिटी. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द स्पीड ऑफ डीसी शंट मोटर रिकामी जागा फ्रॉम नो लोड टू फुल लोड. म्हणजे डीसी शंट मोटरची जी स्पीड असते ती नो लोडवरून मोटर फुल लोडवर जाताना त्या स्पीडमध्ये काय परिणाम होईल? ऑप्शन ए बघा फॉल स्लाइटली म्हणजे रिड्यूस होईल एकदम कमी प्रमाणात, किंवा इम्प्रूव्ह स्लाइटली म्हणजे वाढेल थोड्या प्रमाणात, रिमेन अनचेंज म्हणजे डीसी शंट मोटर आहे तर रिमेन अनचेंज राहील, कॉन्स्टंट स्पीड राहील, किंवा फॉल्स रॅपिडली म्हणजे एकदम जास्त प्रमाणात स्पीड कमी होईल. तर नो लोड टू फुल लोड काय होते मित्रांनो? स्पीड काय असते? नेहमी कॉन्स्टंट असते. कोणाची? डीसी शंट मोटरची नेहमी स्पीड कॉन्स्टंट असते. परंतु नो लोड टू फुल लोडवर तुम्ही जर जात आहे तर स्पीड काय होते? नेहमी थोडीशी कमी होते, एकदम थोडीशी म्हणजे फॉल स्लाइटली, एकदम थोडीशी कमी होते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. रिमेन अनचेंज मारायचं नाही, तुम्ही असं कराल, एक्झामिनर असं करेल. ओके, म्हणून तुम्ही काय आन्सर द्यायचं? फॉल स्लाइटली किंवा रिड्यूस स्लाइटली सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. नो लोड टू फुल लोडवर स्पीड काय होते? फॉल स्लाइटली. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. इफ द अप्लाइड व्होल्टेज ऑफ ए डीसी मशीन इज 230 वोल्ट. अप्लाइड व्होल्टेज किती आहे मित्रांनो? व्होल्टेज गिवन आहे V इज इक्वल टू 230 वोल्ट. ओके, इफ द बॅक ईएमएफ, देन द बॅक ईएमएफ विचारला आहे कशावर? मॅक्झिमम पॉवर जेव्हा डेव्हलप होते तेव्हा तुम्हाला काय विचारलेलं आहे? बॅक ईएमएफ विचारला आहे. मग तुम्हाला माहितच आहे सर्वांना, जेव्हा मॅक्झिमम पॉवर डेव्हलप होते तेव्हा EB इज इक्वल टू काय असते? EB इज इक्वल टू V/2. सर्वांना मी सांगितलं आहे EB इज इक्वल टू काय असते? V/2. मग V गिवन आहे आपल्याला, किती आहे V किती आहे गिवन? V बघा 230 आणि V/2 म्हणजे 230/2 115. ऑप्शन बघा 115 कुठे आहे? ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. कारण मॅक्झिमम पॉवर डेव्हलप जेव्हा होते तेव्हा EB इज इक्वल टू काय असते? V/2. सो ऑप्शन 115 ए विल बी युअर राईट आन्सर. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन सुद्धा नक्की समजला असेल. असेच प्रश्न तुम्हाला क्वालिटीवाले मिळणार आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीसी शंट मोटर. म्हणजे विचारलेलं आहे की टॉर्क स्पीड डीसी शंट मोटरची टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये खालीलपैकी कुठल्या प्रकारचा कर्व तयार होते? ऑप्शन ए बघा रेक्टेंग्युलर हायपरबोला, ऑप्शन बी बघा ड्रॉपिंग स्ट्रेट लाईन, ऑप्शन सी बघा पॅराबोला, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर तुम्हाला माहीतच असेल टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक अशी असते. तर मित्रांनो ही तुमची एक लाईन असते, त्याला
आणि जर तुम्हाला विचारलं असेल की डीसी शंट मोटरची टॉर्क स्पीड, तर ती ड्रॉपिंग स्ट्रेट लाईन असते, एकदम स्ट्रेट असते पण थोडीशी इथे काय होते, कमी होते, म्हणून काय असते, ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. काय असते, ड्रॉपिंग स्ट्रेट लाईन असते. म्हणजे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक जर तुम्हाला डीसी शंट मोटरची विचारली तर कशी असते, ती ड्रॉपिंग असते. कशी असते, ड्रॉपिंग, म्हणजे थोडीशी काय असते, कॉन्स्टंट न राहता थोडीशी काय होते, रिड्यूस स्लाइटली, मी आताच सांगितलं होतं, म्हणून ते ड्रॉपिंग होते, म्हणजे ड्रॉप म्हणजे कमी होते, ड्रॉपिंग स्ट्रेट लाईन. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The shaft torque is less than the armature torque in DC shunt motor. This is due to, विचारलेला आहे मित्रांनो की जो शाफ्ट टॉर्क असतो, शाफ्ट टॉर्कचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, 9.55 EBIA डिवायडेड बाय एन. ओके, शाफ्ट टॉर्क इज लेस दॅन द आर्मेचर टॉर्क. आर्मेचर टॉर्क पेक्षा शाफ्ट टॉर्क, मी तुम्हाला शाफ्ट टॉर्कचा सुद्धा फॉर्म्युला लिहून देतो, TSH शाफ्ट टॉर्क 9.55, नाहीतर मग 9.55 इंटू EB गुणिला IA डिवायडेड बाय एन. हा असतो कशाचा फॉर्म्युला, शाफ्ट टॉर्कचा फॉर्म्युला असतो. इंजिनिअरिंग लेवलचा फॉर्म्युला आहे, तरी तुम्हाला सांगून देतो. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण काय म्हणते प्रश्न. शाफ्ट टॉर्क इज लेस दॅन द आर्मेचर टॉर्क इन डीसी मोटर. डीसी मोटरमध्ये शाफ्ट टॉर्क हा आर्मेचर टॉर्कपेक्षा कमी असतो, लेस असतो. याचं कारण काय आहे, कोणामुळे? ऑप्शन ए बघा एडी करंट लॉसेसमुळे, ऑप्शन बी बघा हिस्टेरिसिस लॉसेसमुळे, ऑप्शन सी बघा स्ट्रे लॉसेसमुळे, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबोवमुळे. तर मित्रांनो शाफ्ट टॉर्क हा आर्मेचर टॉर्क पेक्षा नेहमी कमी असतो. तर कशामुळे? स्ट्रे लॉसेसमुळे. कशामुळे? स्ट्रे लॉसेसमुळे. आणि स्ट्रे लॉसेस काय असते? स्ट्रे लॉसेस इज इक्वल टू आयरन लॉसेस प्लस मेकॅनिकल लॉसेस. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. स्ट्रे लॉसेस इज इक्वल टू आयरन लॉसेस प्लस मेकॅनिकल लॉसेस. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 50 प्रश्न झालेले आहे मित्रांनो आपले. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल ना, तर मनातून एकदा लाईक मात्र आत्ताच तुम्ही लाईक नक्की करा, दिल से लाईक कर दो यारो. ओके चला, आणि तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करून द्या. ओके चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन ॲन इलेक्ट्रिक ट्रेन इज मुव्हिंग डाऊन ए हिल, म्हणजे सिंपल प्रश्न आहे. काय म्हटलेला आहे की इलेक्ट्रिक ट्रेन जी असते ती मुव्हिंग डाऊन ए हिल, म्हणजे जेव्हा तिची डायरेक्शन अशा स्लोपवर खालच्या बाजूने असते, तेव्हा डीसी सिरीज मोटर जी असते, ट्रॅक्शनमध्ये डीसी सिरीज मोटर वापरली जाते. ओके, तर डीसी सिरीज मोटर जी असते मित्रांनो, ती ऑपरेट ॲज ए खालीलपैकी काय म्हणून ऑपरेट होते? इलेक्ट्रिक ट्रेन जेव्हा मुव्हिंग डाऊन हिल, म्हणजे हिल जी असते ना, म्हणजे टेकडी एरिया, त्यावरून टेकडी एरियावरून खालच्या दिशेनं जेव्हा इलेक्ट्रिक ट्रेन चालत असते, तेव्हा डीसी सिरीज मोटर खालीलपैकी काय म्हणून ऑपरेट होते? ऑप्शन ए बघा डीसी सिरीज मोटर म्हणूनच ऑपरेट होते, डीसी सिरीज जनरेटर म्हणून ऑपरेट होते, की डीसी शंट मोटर म्हणून ऑपरेट होते, किंवा डीसी शंट जनरेटर म्हणून ऑपरेट होते. तर डीसी सिरीज मोटर मुव्हिंग डाऊन ए हिल, जेव्हा हिलवरून चालत असते तेव्हा काय होते? ॲज ए डीसी सिरीज जनरेटर म्हणून काम करत असते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. ए डीसी सिरीज मोटर शुड नॉट बी स्टार्टेड ऑन नो लोड बिकॉज इट वुड. सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न समजला असेल की डीसी सिरीज मोटर जी असते ती कधीच तुम्ही काय करायचं, कधीच तिला नो लोडवर चालवायची नाही. जर चालवली डीसी सिरीज मोटरला, जर तुम्ही नो लोडवर स्टार्ट केली तर काय होईल? कारण काय होईल बघा, डीसी सिरीज मोटरला जर तुम्ही नो लोडवर स्टार्ट केला तर काय होईल? ऑप्शन ए बघा नॉट डेव्हलप स्टार्टिंग टॉर्क डेव्हलप होणार नाही. ऑप्शन बी बघा फेल टू स्टार्ट विदाऊट लोड, कोणत्या म्हणजे लोड नसताना ती स्टार्टच होणार नाही, फेल होऊन जाईल. ऑप्शन सी बघा जर नो लोडवर स्टार्ट केली तर ती डेंजरसली हाय स्पीडनं फिरेल. ऑप्शन डी बघा ती मोर करंट ड्रॉ करेल विदाऊट प्रोड्युसिंग सफिशियंट टॉर्क, म्हणजे कुठल्याही प्रकारचा टॉर्क प्रोड्यूस न करता काय करेल, ते मोर करंट ड्रॉ करेल. तर मित्रांनो डीसी सिरीज मोटर जर तुम्ही विदाऊट लोड जर स्टार्ट केली तर काय होईल? रन ॲट डेंजरसली हाय स्पीड. ती काय होईल? डेंजरसली हाय स्पीडनं फिरेल, आणि हाय स्पीडनं फिरायल्यामुळे तिथे काय होऊ शकतो? धोका होऊ शकतो. म्हणून सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डीसी सिरीज मोटर इज बेस्ट सुटेड फॉर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. सिंपल प्रश्न आहे की विचारलेला आहे की डीसी सिरीज मोटर ही बेस्ट सुटेड असते इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसाठी, म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये डीसी सिरीज मोटर बेस्ट सुटेड असते, बेस्ट म्हणून वापरली जाते. तर का बरं वापरली जाते? ऑप्शन ए बघा डेव्हलप हाय स्टार्टिंग टॉर्क डेव्हलप करते म्हणून वापरली जाते, किंवा बी बघा इट रन्स ॲज अ व्हेरी हाय स्पीडनं फिरते, लाईट लोडवर कमी लोडवर एकदम हाय स्पीडनं फिरते म्हणून वापरली जाते, किंवा
ती त्या मोटरची जी कॉस्ट असते ती एकदम स्वस्त असते म्हणून, किंवा डी बघा ती लेस पॉवर कंझ्युम करते म्हणून. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, DC सिरीज मोटर बेस्ट सुटेड इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. का बरं? कारण इट डेव्हलप हाय स्टार्टिंग टॉर्क. ती काय करते? डेव्हलप करते हाय स्टार्टिंग टॉर्क डेव्हलप करते. म्हणजे सुरुवातीला मोटर ट्रेनला सुरू व्हायला ना जास्तीत जास्त टॉर्क लागतो. तो जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करण्यासाठी कोणती मोटरची गरज असते? DC सिरीज मोटरची गरज असते. म्हणून ए विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. चला पुढला प्रश्न बघूया. रनिंग द मशीन ॲट नो लोड इज नॉट रिकमेंडेड फॉर. म्हणजे खालीलपैकी अशी कोणती मोटर आहे तुम्ही रिकमेंडेड करता की तिला नो लोडवर नाही चालवायची? अशी खालीलपैकी कोणती मशीन आहे तुम्ही रिकमेंडेड करतात की तिला नो लोडवर नाही चालवायची? ऑप्शन ए बघा DC शंट मोटर, ऑप्शन बी बघा DC सिरीज मोटर, ऑप्शन सी बघा इंडक्शन मोटर, ऑप्शन डी बघा सिंक्रोनस मोटर. तर खालीलपैकी अशी कोणती मोटर असते तिला नो लोडवर नाही चालवायची? तर सर्वांना माहिती आहे, कारण ती हाय स्पीडनं फिरते, डेंजरस हाय स्पीडनं, आणि त्या मोटरचं नाव आहे DC सिरीज मोटर. म्हणून कधी पण रिकमेंडेड करायचं की नो लोडवर कधीही DC सिरीज मोटर चालवायची नाही. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द DC मोटर सुटेबल फॉर अप्लिकेशन रिक्वायरिंग हाय स्टार्टिंग टॉर्क इज. म्हणजे सिंपल प्रश्न आहे, खालीलपैकी अशी कोणती DC मोटर सुटेबल असते तिचा यूज करतो आपण हाय स्टार्टिंग टॉर्क मिळवण्यासाठी? ऑप्शन ए बघा शंट मोटर, ऑप्शन बी बघा सिरीज मोटर, ऑप्शन सी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर, ऑप्शन डी बघा डिफरेन्शियल कंपाऊंडेड मोटर. तर अशी कोणती DC मोटर सुटेबल असते हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी? सर्वांना माहित आहे सिरीज DC सिरीज मोटर मोस्ट सुटेबल असते हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच मोटर शुड नॉट बी यूज फॉर सेंट्रीफ्युगल पंप. सिंपल प्रश्न आहे, परंतु हा प्रश्न जेव्हा एक्झाममध्ये येईल ना मित्रांनो तर तुमचं कन्फ्युजन होणार म्हणजे होणार. सचिन सरचे शब्द लक्षात ठेवायचे. हा जेव्हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये दिसेल आणि दिसू शकते, कारण हा क्वेश्चन टेक्निशियन मेट्रोच्या ITIच्या एक्झाममध्ये आलेला होता, 100% आला होता, आणि हाच प्रश्न सेम विचारला होता. तर व्हिच मोटर शुड नॉट बी यूज, काय विचारला आहे? शुड नॉट बी यूज फॉर खालीलपैकी सेंट्रीफ्युगल पंपमध्ये कोणती मोटर वापरत नाही, यूज करत नाही? तर हा प्रश्नाचा आन्सर तुम्ही सर्वांनी आताच नोट डाऊन करून ठेवा. ऑप्शन ए बघा शंट मोटर, ऑप्शन बी बघा सिरीज मोटर, ऑप्शन सी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर, ऑप्शन डी बघा डिफरेन्शियल कंपाऊंडेड मोटर. तर सेंट्रीफ्युगल पंपमध्ये खालीलपैकी कोणती मोटर यूज करत नाही? तर DC सिरीज मोटर सेंट्रीफ्युगल पंपमध्ये यूज करत नाही. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following DC motor has almost constant speed over their full load range? सिंपल प्रश्न आहे, खालीलपैकी अशी कोणती DC मोटर आहे त्या मोटरची ऑलमोस्ट कॉन्स्टंट स्पीड असते ओव्हर फुल लोड रेंज. फुल लोड रेंज सुद्धा असून सुद्धा ऑलमोस्ट म्हणजे जवळपास कॉन्स्टंट स्पीडच असते. ऑप्शन ए बघा शंट मोटर, ऑप्शन बी बघा सिरीज मोटर, ऑप्शन सी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंडेड मोटर, ऑप्शन डी बघा डिफरेन्शियल कंपाऊंडेड मोटर. तर कधी पण लक्षात ठेवायचं अशी कोणती DC मोटर आहे तिची ऑलमोस्ट कॉन्स्टंट स्पीड असते? DC शंट मोटर. सो ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए मोटर यूज फॉर पंचिंग मशीन इज युजली सब्जेक्टेड टू. सिंपल प्रश्न आहे, काय विचारलेला गेलेला आहे की एक मोटर वापरतो आपण पंचिंग मशीनमध्ये. हा प्रश्न समोरच्या क्विजमध्ये मी घेणार आहे, म्हणून त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगत नाही की पंचिंग मशीनमध्ये कुठली मोटर यूज केल्या जाते. तर जी मोटर यूज केल्या जाते पंचिंग मशीनमध्ये ती यूज केल्या जाते. त्याचं कारण काय आहे? कारण फुल लोड असते कंटिन्युअसली म्हणून, पार्ट ऑफ द फुल लोड कंटिन्यू म्हणजे काही भाग असतो फुल लोडचा म्हणून, किंवा नो लोडवर असते म्हणून, किंवा इंटरमिटेंट लोडवर असते म्हणून. तर पंचिंग मशीनमध्ये मोटर यूज केल्या जाते. त्याचं कारण काय आहे? कारण त्याचा लोड कसा असतो पंचिंग मशीनचा? इंटरमिटेंट लोड. इंटरमिटेंट लोड म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल क्रेन, तुम्हाला काय करायचं आहे, क्रेनमधून काही काढायचं असेल बाहेर तर तुम्ही त्या क्रेननं बाहेर करता. जेव्हा तुम्ही ते क्रेन वापस सोडता तर ती खाली जाते, म्हणजे लोड असते एका वेळेस, दुसऱ्या वेळेस लोड नसते. यालाच म्हटलं जाते इंटरमिटेंट लोड. लोड असणे आणि नसणे, असणे आणि नसणे. तर यामध्ये पंचिंग मशीन वापरली जाते. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे पंचिंग मशीनसाठी कशा प्रकारचं लोड असते? इंटरमिटेंट लोड असते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ द वॉर्ड लेनॉर्ड सिस्टम आर. म्हणजे विचारलेलं आहे की मेन डिसएडव्हान्टेज ऑफ द, म्हणजे डिसएडव्हान्टेज म्हणजे
ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, फायदे फायदे आणि नुकसान. तर वॉर्ड लेनॉर्ड सिस्टमचे खालीलपैकी महत्त्वाचे नुकसान काय आहे? तर ऑप्शन ए बघा, हाय इनिशियल कॉस्ट, म्हणजे त्याचा कॉस्ट खूप जास्त असतो. त्याची पुअर ओव्हरऑल इफिशियन्सी जर पाहिली, कार्यक्षमता काय असते, एकदम पुअर असते. सी बघा, जो मेंटेनन्स कॉस्ट असतो तो एकदम हाय असतो. आणि डी बघा, ऑल ऑफ दी अबो. तर मेन डिसएडव्हान्टेज काय आहे वॉर्ड लेनॉर सिस्टमचा? तर ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. त्याचा हाय इनिशियल कॉस्ट सुद्धा असते, पुअर ओव्हरऑल इफिशियन्सी पुअर असते आणि हाय मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हाय द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ वॉर्ड लेनॉर सिस्टम आर ऑल ऑफ दी अबो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि हा क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी बघा. द करंट ड्रॉन बाय ए डीसी मोटर ॲट स्टार्टिंग इज. सिंपल प्रश्न आहे. म्हणजे डीसी मोटर जी असते त्या डीसी मोटरमध्ये सुरुवातीला मोटर स्टार्ट केल्याच्या नंतर जो करंट ड्रॉन होतो डीसी मोटरकडून, जो करंट ड्रॉन होतो तो कसा होतो? ऑप्शन ए बघा 0 होतो, ऑप्शन बी बघा व्हेरी लो, ऑप्शन सी बघा नॉर्मल, ऑप्शन डी बघा व्हेरी हाय. तर द करंट ड्रॉन बाय डीसी मोटर ॲट स्टार्टिंग इज, म्हणजे सुरुवातीला मोटर जेव्हा स्टार्ट करतो तर मोटरकडून सुरुवातीला जो करंट असतो तो एक करंट कसा असतो? तर याचा आन्सर सर्वांनी तुम्हाला कशामध्ये द्यायचा आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. कशामध्ये द्यायचा आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. आणि सर्वांनी कमेंट करून याचा आन्सर द्या. आणि जेवढे माझे विद्यार्थी आहे ते अभ्यास करत आहे, कारण महाट्रान्सकोची ॲडव्हर्टाइजमेंट येणार म्हणजे येणार 100% आता येणारच आहे. कारण आजच एक ऑफिशियल नोटीस आलेला आहे आणि त्याच्यानुसार 100% तुमची ॲडव्हर्टाइजमेंट या महिन्यामध्ये येणार आहे. तर तुम्ही या महिन्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. तर तुम्ही निश्चितपणे अभ्यास करा, याचं उत्तर शोधा. आणि डीसी मोटरची थेरी थोडीफार तरी माहीत असेल ना मित्रांनो, तुम्ही सर्वजण याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं. आणि सर्वांनी याचा आन्सर द्या, म्हणजे मला मोटिवेशन मिळते की नाही माझे विद्यार्थी कमेंटमध्ये आन्सरसुद्धा नक्की देत असतात. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचं हे सेशन जे आहे ते नक्की आवडलेलं असेल. मी महत्त्वाचे यामध्ये टॉप 20 क्वेश्चन्स घेतले होते आणि असे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहे. असेच एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केलं, कारण त्यामध्ये तुमच्या क्विज होत असतात, त्यामध्ये तुमचं रिझनिंगचे क्वेश्चन, त्यामध्ये तुमचे टेक्निकल क्वेश्चन, त्यामध्ये तुमच्या PDF वगैरे सर्व मी तिथे प्रोव्हाइड केलं असतो. तुम्ही आताच जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून द्या. मित्रांनो, हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही एक लाईक मात्र मनातून करून द्या, व्हिडिओ आवडला तर असेल तर. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा नक्की मात्र शेअर करायचा. तर मित्रांनो, चला आपण भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. डीसी मोटरचा पार्ट 4 घेऊन येईल मी तुमच्यासोबत समोर लवकरच. आणि सातत्यानं अभ्यास करत राहा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आणि तुम्ही मोटिवेशनल कोट्स नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायचा. तो मोटिवेशनल कोट्स मी नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्की लावत जाईल. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.